हे तारण. नवीन करारातील पत्रे वाचताना आपल्याला विविध काळ दिसतात. काही वचनं आहेत ती पूर्ण झालेली आहेत, दिलेली आहेत, पूर्ण केलेली आहेत. काही वचनं आहेत ती होत आहेत आणि काही वचनं आहेत ती होणार आहेत. कभी प्रश्न येतो तुम्हाला, कभी लगता है हमें समझ में नहीं आता है, ये तो दिया हुआ है लेकिन मेरे पास नहीं है, ये तो ऑलरेडी दिया है, हे दिलेलं आहे पण माझ्याजवळ नाही. कधी प्रश्न येतो का वाचताना, काळ समजतात का, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ काय लिहिलेलं आहे? नाही ना. एक उदाहरण देतो. आपण तारलेले आहोत की तारणार आहोत, म्हणजे तारले जाणार आहोत? नाही, आपण तारलेले आहोत, तारले जात आहोत आणि तारले जाऊ. कन्फ्युजन आहे? समजता है? वचनं सांगतो, तिन्ही गोष्टींची वचनं सांगतो. आपण तारलेले आहोत. कुठे लिहिलं आहे? कहाँ लिखा है हम बचाए गए? इफिस 2:8 ना. इफिस 2:8 काय म्हणतं आहे? पन्ना नंबर 265, इफिसियों की किताब, उसका 2 अध्याय वचन 8, क्योंकि विश्वास के द्वारा अनुग्रह हो से तुम्हारा उद्धार होता है और यही तुम्हारी ओर से नहीं वरन परमेश्वर का दान है. काय म्हटलंय? तुम्ही कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारलेले आहात. डन डील झालंय. कोणता काळ आहे? झालंय भूतकाळ ना. कधी झालं? कधी तारले गेले? जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्याला प्रभू म्हणून स्वीकारलं, तेव्हा आम्ही तारलो गेलो. त्याच्या नावानं बाप्तिस्मा घेतला, तेव्हा आम्ही तारलो गेलो. बरोबर आहे? आणखी काय केलं? तारण होण्यासाठी आणखी काय केलं का? कुछ किया और हम बचाए जाने के लिए नहीं. प्रभु ने जो किया वो सूली पे अपना खुद का बलिदान देकर उस पे हमने विश्वास किया बस, और हम बचाए गए. आता एक दुसरी गोष्ट आहे, तारले जात आहो. आलं कन्फ्युजन? बघा, पहिला पेत्र 1 अध्याय वचन 8 आणि 9. पन्ना नंबर 323, पत्रस की पहली पत्री, उसका 1 अध्याय वचन 8 से 9. 9 वाचा. वचन 9. और अपने विश्वास का प्रतिफल अर्थात आत्माओं का उद्धार प्राप्त करते हो. काय लिहिलंय? तुम्ही आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणजे जीवांचे तारण पावत आहात. काय झालंय? कोणता काळ आहे? चालू वर्तमान काळ. नुसता वर्तमान काळ नाही, चालू, कंटिन्यू प्रेझेंट टेन्स. समजतं का? पण कशाबद्दल लिहिलंय? कशाचं तारण होत आहे? जीवाचं. तारले कसे गे? कोण तारला गेला? आत्मा. प्रभूशी जडला तो आणि प्रभू, पण जीव तारला गेला नाही अद्याप. जीवाचं तारण होत आहे, बदलत आहे. परिवर्तन जसं आपल्या मनाचं होईल तसं आपल्या जीवाचं, आपल्या इच्छेचं, आपल्या भावनांचं परिवर्तन जसं होत राहतं तसे आपण तारले जातो. ज्या गोष्टीवरती प्रभूला ताबा आहे त्या गोष्टीवरती आपण तारले जातो, आणि ज्या गोष्टीवरती प्रभूला ताबा नाही त्या गोष्टीमध्ये आपण तारले गेलो नाही. समजतं? आत्मा तारलेला आहे,
परंतु आत्म्याला मनावरती ताबा नाही. त्या मनाला मन तो एरिया तारला गेला नाही. आणि हे दिवसेंदिवस करायचं आहे, दिवसेंदिवस तारलं जायचं आहे, मनाचं परिवर्तन व्हायचं आहे, करून घ्यायचं आहे, ते आपल्याला करायचं आहे. आला प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ, आज, भविष्य काळ. आपण तारले जाऊ. बघा, रोमकरासपत्र 5वा अध्याय वचन 10. पन्ना नंबर 213, रोमियो उसका 5वां अध्याय वचन 10. क्योंकि बैरी होने की दशा में उसके पुत्र की मृत्यु के द्वारा हमारा मेल परमेश्वर के साथ हुआ, तो फिर मेल हो जाने पर उसके जीवन के कारण हम उद्धार क्यों न पाएंगे. 9 आणि 10. 9 वाचतो मी. आता आपण त्याच्या रक्ताने न्याय ठरवलेले असता, काय लिहिलंय? प्रभु यीशु के लहू से हम धर्मी ठहराए गए हैं कि जाने वाले हैं. दंडिल. कोणता काळ? पास्ट टेन्स, भूतकाळ. त्याच्याकडून अधिक विशेष करून देवाच्या क्रोधापासून तारलेले आहात. तारले जाऊ. कन्फ्युजन? मग काय तारलं जाणार आहे? पुढे बघा. कारण जर आपण वैरी असता देवाशी त्याच्या पुत्राच्या मरणाकडून आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता आपण त्याच्या जीवनाने अधिक विशेष करून तारले. मग आता काय तारलं जाणार आहे? म्हणजे तारले गेलो आहोत आपला आत्मा, तारले जात आहोत आपलं मन, आपलं हृदय, आपलं शरीर, आपलं इच्छा, आपल्या भावना बदलत आहेत. जशा प्रभूच्या वचनाप्रमाणे वागतो तशा आपल्या भावना, आपलं जीव बदलत आहे. पण शरीर, तिसरी गोष्ट, तारलं जाईल. काय म्हणतो पौल? की मी देहानं, माझा देह अशक्त होत आहे, परंतु अंतरीचा आत्मा दिवसेंदिवस नवीन होत आहे. मग काय तारलं जाणार आहे? बघा, योहान, 1 योहान 3रा अध्याय वचन 2. पन्ना नंबर 334, यूहन्ना की पहली पत्री उसका 3रा अध्याय वचन 2. हे प्रियो, अब हम परमेश्वर की संतान हैं और अभी तक यह प्रकट नहीं हुआ कि हम क्या कुछ होंगे. इतना जानते हैं कि जब वो प्रकट होगा तो हम उसके समान होंगे, क्योंकि उसका वैसा ही दिखेंगे जैसा वह है. हालेलुया. कशाबद्दल म्हणतोय? तुमच्या शरीराबद्दल. आपण त्याच्यासारखे होऊ, आपल्याला नवीन शरीर मिळेल, त्याच्यासारखं गौरवी शरीर मिळेल. कशाबद्दल म्हणतोय? या शरीराबद्दल. प्रियांनो, आपण आता देवाची लेकरे होणार आहोत. काय लिहिलंय? हो, आहोत. घाबरता कशाला? बोला ना. लिहिले ते आहे, आहोत. वी आर. आहात का होणार आहेत? आहोत. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, जितक्यांनी त्याचा अंगीकार केला, त्याला स्वीकारलं, तितक्यांना देवाने त्याची लेकरे होण्याचा अधिकार दंडील. पण आपण काय होऊ हे अजून प्रकट झाले नहीं. ते तारण जे होणार आहे, जो हम बचाए जाने वाले हैं, वो कैसा है हमें पता नहीं है. हमारा शरीर कैसे होगा हमें पता नहीं है, लेकिन होगा. आशा है ना. उड़कर जाएंगे, आने वाला है. अपन गाणं होतं, उड जाने वाले हैं. नुसतं गाणंच बोलतो, पण त्याचं कसं होणार आहे आपल्याला माहीत नाही. हालेलुया. तरी हे आपल्याला माहीत आहे की तो प्रकट होईल. कोणती आशा आहे आपल्याला? हम क्या आशा रखते हैं? कि वो आने वाला है.
तेव्हा आपण त्याच्यासारखे वाव. काही कमी जास्त त्याच्या कुणासारखे? तो कसा आहे? प्रकटीकरणाच्या पत्रात जेव्हा योहान येशूला पाहतो तेव्हा कसा आहे येशू? दैदिप्यमान, त्याचे केस पांढरे शुभ्र, त्याचा चेहरा सूर्यासारखा झळकणारा, त्याचे पाय पितळेसारखे प्रकाशमान. आणि इकडे लिहिलं आहे तुम्ही त्याच्यासारखे व्हाल. बाप रे, क्या बात आहे. काय वाटत नाही, अंगावर शहारे नाही आहेत की प्रभू कसं असेल ते. हालेलुया. कारण जसा तो आहे तसाच आपल्याला तो दिसेल. पुन्हा एक वचन आहे की जसा तो आहे तसे आपण या जगात आहो. पुन्हा कन्फ्युजन. अरे कसं काय? हालेलुया. 1 योहान 4 अध्याय वचन 17. पन्ना नंबर 336, यूहन्ना की पहली पत्री उसका 4 अध्याय वचन 17. इससे प्रेम हमसे सिद्ध हुआ कि हमें न्याय के दिन हेवाव हो, क्योंकि जैसा वो वैसे ही संसार में हम भी है. यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केली आहे, यासाठी की न्याय ठरण्याच्या दिवशी आपल्याला धैर्य असावे. आपण इकडे कशाला जमतो? का जमतो? आम्ही ख्रिस्ताच्या रूपात परावर्तित व्हावं. आम्हाला त्या दिवशी त्याच्या समोर उभं राहण्यासाठी धैर्य असावं. आम्ही अडखळू नये. हालेलुया. कारण जसा तो आहे तसेच आपणही या जगात आहो. बाप रे, कसा आहे तो? कसा आहे तो? बेबी जीसस, बॉर्न जीसस. तो प्रभू मरणातून उठलेला, ज्यानं मरणावरती विजय मिळवून आपल्या राजासनावर बापाच्या उजव्या हाताशी तो बसलेला आहे. सर्व अधिकार सत्ता त्याच्या हातात आहे. मग वचन सांगतं तुम्हीही तसेच या जगात आहात. पण आपल्याला अनुभव काय येत नाही. एक ठोसा मारला की आपण खाली पडतो. कुठला अधिकार आणि कुठलं काय? मी बोललं तर माशी पण पळत नाही, सैतान तर सोडूनच द्या. असं का? कारण आपण जाणलं नाही. आता मला सांगा, आपण घर बांधतो किंवा बिल्डिंग बांधतो, आपण इलेक्ट्रिसिटी बोर्डला ॲप्लिकेशन देतो. कसलं? घर बांधण्याच्या आधीच देतो, कारण आपल्याला मोटर वगैरे लावायची आहे पाणी शिंपण्यासाठी. हम इलेक्ट्रिसिटी बोर्ड को एप्लीकेशन देते हैं कि मुझे इलेक्ट्रिसिटी मेरे घर तक चाहिए, मला जोडणी करायची आहे, मला विद्युत पाहिजे, माझा एवढा एवढा भार आहे, माझी कॅपॅसिटी एवढी एवढी आहे, मला एवढं लावायचे आहेत उपकरणं. आणि त्यानुसार इलेक्ट्रिसिटी बोर्ड माझ्या बिल्डिंगपर्यंत मला मीटर बसवून देते. काय देते? इलेक्ट्रिसिटीचं बोर्डचं काम काय? कितीपर्यंत, कुठेपर्यंत आहे? मीटरपर्यंत. मीटर नंतर ते येतात, वायरिंग ते करतात, फॅन ते लावतात, लाईट ते लावतात. कुणाला करायचं आहे? मग देवानं सर्व दिलेलं आहे, ते घ्यायचं काम कुणाचं आहे? आपण देवाला करायला लावतो, हे कर ते कर, हे कर ते कर. देव सांगतो तू कर. तुम्ही हात ठेवले म्हणजे ते बरे होतील, बरोबर? आपण देवाला सांगतो बरे कर द, याला बरं कर. प्रभू सांगतो तू त्या अशुद्ध आत्म्याला घालव, तू हात ठेव म्हणजे ते बरे होतील. तुम्ही सोपं काम करा, देव कठीण काम करेल. आता इलेक्ट्रिसिटी आली, मला फॅन मी लावलेला आहे, परंतु फॅन चालत नाही. मी काय करेन? काय करेन? काय करेन? बटन दाबेन.
म्हणजे माझी जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी मी उपकरण लावलेलं आहे, आणि ते उपकरण चालू करण्यासाठी माझ्याजवळ इलेक्ट्रिसिटी आहे, परंतु बटन दाबण्याचं काम माझं आहे. इलेक्ट्रिसिटी बोर्डवाले येणार नाहीत. येतील नाही. मग देवानं आपल्याला सर्व वचने दिलेली आहेत जिच्यामध्ये होय आणि आमेन आहे. कुणाकडून? देवाकडून होय आणि आमेन आहे. मग ते माझ्या जीवनात का होत नाही? कारण मी बटन दाबत नाही. ते बटन आहे विश्वासाचं. कसलं? आपण कसे तारले गेलो? विश्वासाने, कृपेच्या द्वारे. कृपा म्हणजे देवाची शक्ती, पॉवर. विश्वास माझ्याकडून देवाची शक्ती हे जेव्हा कनेक्ट होते तेव्हा लाईट चालू होतो, तेव्हा माझ्यामध्ये जीवन येतं. जर मी ते बटन दाबलं नाही विश्वासाचं, ते मी वचन बोललं नाही, ते वचन मला माहीत नसेल, तर माझ्यामध्ये ते कार्य करणार नाही. आता देवाने मला कोणकोणत्या गोष्टी ख्रिस्त येशूद्वारे त्याच्या कृपेमध्ये दिलेल्या आहेत. कोणाकोणाला माहिती आहे मला काय काय दिलेलं आहे? नाही, आपण त्याची स्टडी करत नाही की येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे मला कोणकोणत्या गोष्टी मिळालेल्या आहेत. दंडील झालेलं आहे. आपल्याला का मिळत नाही? कारण आपण जाणत नाही. आपण जाणत नाही. हालेलुया. बघा कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. कोणत्या गोष्टीत आपल्याला देवानं फुकटवारी दिलेल्या आहेत. बऱ्याच आहेत. पहिली गोष्ट की तुम्हाला त्यानं न्याय ठरवलेला आहे. न्याय म्हणजे काय? न्याय म्हणजे पापाच्या विरुद्ध शब्द. पापी, त्याच्या विरुद्ध आपण कसे होतो, आता कसे आहोत? न्याय. न्याय म्हणजे देवासमोर पूर्ण पवित्रतेने, पूर्ण सुरकुतीविरहित, डागविरहित उभं असणं, धैर्यानं उभं असणं म्हणजे न्याय. देवाचं वचन सांगतं तुम्ही न्याय ठरवलेला आहात, पण आपलं मन काय सांगतं? मी तर पापीच, मी तर असाच, मी तर तसाच. का? कारण देवाची वचनं आपण घेतली नाही, ती आत्मसात केली नाही, जाणली नाही, मानली नाही, त्यामध्ये चाललो नाही. आपल्या मनाचं आपण परिवर्तन करून घेतलं नाही, तेव्हा आपण कमी पडतो आणि सैतान आपल्यावरती हावी होतो. तुम्ही नाही ठरवलेले आहात. तुमच्यामध्ये देवाची प्रीती ओतलेली आहे. देवाने आम्हाला भीतीचा नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला. मग आपल्यामध्ये का नाही? स्विच बंद आहे. विश्वासानं घेतलं नाही. हालेलुया. बघा आपल्या घरात टाकी असते. हमारे घर के ऊपर टाकी रहती है पानी की. उसको कनेक्शन आता है और हमें पानी चाहिए तो हम नल को खोलते हैं, जितना पानी चाहिए उतना हम लेते हैं, नल को बंद करते हैं, पानी बंद हो जाता है. मग देवानं अत्यंत मौल्यवान वचने आपल्याला दिलेली आहेत. त्याने आपल्याला पुत्र बनवलेला आहे, न्याय ठरवलेला आहे, ख्रिस्ताला आपल्याभोवती पांघरलेला आहे. त्यानं सर्व आत्मिक गोष्टीमध्ये आपल्याला आशीर्वादित केलं आहे. तुम्ही ख्रिस्ताच्या बरोबर वरती बसलेले आहात. सर्व अधिकार आपल्याला दिलेला आहे. तुम्ही त्याचे पुत्र आहात, त्याच्याशी आपला समेट केलेला आहे. तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झालं आहे. तुम्ही ख्रिस्ताला पांघरलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत, झालेल्या आहेत. मग आपल्या अनुभवास काय येत नाही? अनुभवतो नाही. का? कारण आपला वॉल बंद असतो.
नळाचा वॉल जसा बंद असतो ना, तसा आपला वॉल, मनाचा वॉल बंद असतो. आपण जगाच्या गोष्टीकडे जास्त ध्यान लावतो आणि प्रभूच्या गोष्टीकडे, जे मला दिलेलं आहे त्याच्याकडे ध्यान नसतं. आता मला सांगा, इलेक्ट्रिसिटी बोर्ड आपल्याला सांगतं का तू अमुकच फॅन लाव, तू अमुकच फ्रीज घे, तू अमुकच AC लाव, इतक्याच AC लाव, इतक्याच वेळ चालव? येतं इंटरफिअर करायला की तुम्ही किती मोटर लावल्यात, तुम्ही हे काय केलं आहे, तुम्ही ते काय केलं आहे, तुम्ही इतकी इलेक्ट्रिसिटी का वापरली? सांगतं इलेक्ट्रिसिटी बोर्ड? अनलिमिटेड आहे ना, कितीही वापरा, फक्त पैसे द्यावे लागतील. मग जी देवाची कृपा, कृपेवर कृपा जी आपल्याला फुकटवरी मिळाली आहे, ती आपण किती वापरतो? जिला बिल येत नाही, बिल देतो देव? काय म्हणतो? जितनी चाहिए उतनी ले ले, अनलिमिटेड है. अनलिमिटेड डेटा होगा तो क्या क्या करेंगे हम? यहाँ तो सब लिमिटेड है, प्रभु का डेटा अनलिमिटेड है. त्याच्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरविल, हे त्याचं वचन आहे. त्याच्या गौरवाची संपत्ती काय? जे ख्रिस्तानं माझ्यासाठी वधस्तंभावरती केलेलं आहे ते. हालेलुया. मग आपण तो अनुभव का घेत नाही? आपलं बटन बंद असतं आपल्याला, किंवा आपल्याला माहीत नसतं की माझ्यासाठी हे आहे. हालेलुया. काही गोष्टीमध्ये आपण डिमर लावतो ना, बल्बसाठी माहिती आहे ना, फॅन रेग्युलेटर असतं 1 2 3 4 5, किंवा लाईटसाठी डिमर असतं, AC साठी 1 2 3 4 असतं कारमध्ये. जर बल्बचा प्रकाश कमी असेल त्याचा अर्थ काय? किंवा फॅन कमी चालत असेल त्याचा अर्थ काय? रेग्युलेटर 1 वर आहे. किती वर आहे? 1 वर आहे. आणि लाईट येत नसेल, त्या बल्बमधून प्रकाश येत नसेल, त्याचा अर्थ काय? स्विच ऑफ आहे. काय आहे? तुटलेलं आहे. कनेक्शन तुटलेलं आहे. 1 असेल तर थोडा पेटला आहे, 2 असेल तर, 3 असेल तर, 4 असेल तर. मग हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे की आपल्या हातात आहे की आपण किती घ्यावं? कोण ठरवतं मी किती घ्यावं प्रभूकडून? हालेलुया. मग आपल्याला किती माहीत आहेत वचनं की जी माझी आहेत? सांगा, प्रभूने मला काय काय दिलेलं आहे? कोणाला माहिती आहे? आता माझ्या वडिलोपार्जित जी जागा आहे, जमीन आहे, प्रॉपर्टी आहे, तिचे कागदपत्र आहेत, बरोबर आहेत की नाही? ते मी वाचलेच नाही तर काय होईल? जो मेरे बाप दादाओं की प्रॉपर्टी है वो क्या है मुझे पता कैसे चलेगी? मुझे पढ़ना पड़ेगा और लिखा, वो क्या लिखा है, मेरे नाम पे क्या है, मेरे कितनी जायदाद है, मेरी कितनी ज़मीन है, मेरे नाम पे क्या क्या है, वो मुझे पढ़ना पड़ेगा. आपण किती आत्मसात करतो वचन? प्रत्येक परिस्थितीसाठी वचन आहे. आजारी आहात, वचन आहे. कमतरता आहे, वचन आहे. अशांती आहे, वचन आहे. दुःख आहे, वचन आहे. अशक्तपणा आहे, वचन आहे. छळ आहे, वचन आहे. अपमान आहे, वचन आहे. आहे की नाही? येस. बटन दाबायचं आहे. काय करायचं आहे? आता फॅनचं बटन कोणतं आहे मला माहिती पाहिजे ना. आता मी लाईटचं दाबतो आणि फॅन चालू होत नाही. कोणत्या परिस्थितीसाठी कोणतं वचन आहे तुम्हाला ठाऊक हवं. नाही तर होणार. कोणाची जबाबदारी आहे?
आपल्या स्वतःची. आपल्या तारण आपल्याला स्वतःच केलं पाहिजे. आपल्या जीवाचं तारण आपल्या हातात आहे. मला किती करायचं आहे, मला किती वाढायचं आहे. तर तो उदाहरणार्थ एक दाखला आहे, पेरणाऱ्याचा दाखला. त्याच्यामध्ये तिसऱ्या प्रकारची जमीन आहे, ती 30%, कुठे 60%, कुठे 100% पीक देते. 30% का हो? कधी विचारलं 30% का? बाकी 70% का नाही? हो ठीक आहे, त्याचा जो स्विच आहे, डिमर आहे, ते 1 वर आहे, 30%वर आहे. त्याचा फॅन 30%च चालतो, लो चालतो, ठीक आहे, चालू आहे, बंद नाही, बरं आहे, जमीन बरी आहे. पण त्याने प्रयत्न करावा, मी 60%पर्यंत जरा वाढवावा, माझा कॅपॅसिटी वाढवावी. आणि 100% रेग्युलेटर असतं ना, त्याच्यामध्ये काय असतं? रेझिस्टन्स. काय असतो? आम्हाला इलेक्ट्रिकल जे आहेत त्यांना माहीत आहे. रेग्युलेटर असतं जे दबाव कमी करतं, जे व्होल्टेज जाऊ देत नाही, त्याला रेझिस्टन्स बोलतात. काय? विरोध. काय म्हणतात? मग कोण विरोध? प्रोटेस्टंट कोण? जो 30% देतो तो 70% विरोध करतो की नाही? त्याचं रेग्युलेटर 30 वरती आहे. आम्ही प्रोटेस्टंट आहोत. प्रभूला काय हवंय? हळूहळू 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 आम्ही वाढावं. आम्ही 5 वर्षापूर्वी होतं तसं असू नये. आम्ही प्रीतीमध्ये वाढावं, आम्ही सत्यामध्ये वाढावं, आम्ही ज्ञानामध्ये वाढावं, आम्ही प्रकटीकरणामध्ये वाढावं, आम्ही आत्मिक फळांमध्ये वाढावं, आम्ही देवाच्या सर्व सामर्थ्यानं पूर्ण व्हावं. ख्रिस्ताच्या रूपात दिवसेंदिवस आम्ही परावर्तित व्हावं. त्यासाठी आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे की देणार आहे? बघा, येशू ख्रिस्तानं जेव्हा आपल्या प्रेषितांना दर्शन दिलं तेव्हा तो त्यांना काय म्हणाला? त्यांच्यावरती फुंकर घातली आणि म्हणाला, उनके ऊपर फूंका और बोला, पवित्र आत्मा ले लो. दिया की नाही? वचन सांगतं की तुम्ही देवाची मंदिर आहात, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? देवाचा पवित्र आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? म्हणजे वस्ती करतो पण आम्ही जाणत नाही. देवानं दिलेली वचनं आहेत पण आम्ही जाणत नाही. आणि दुसरीकडे लिहिलंय की आत्म्यानं भरलेलं व्हा. पवित्र आत्मा आहे, मग भरलेलं कसं व्हायचं? विसंगत आहे का? पवित्र आत्मा आहे पण आत्म्यानं भरलेलं असणं म्हणजे त्याला पूर्ण ताबा देणं. आत्मा असणं पण त्याला काही करू न देणं, त्याला पण खिन्न करतो. पण जेव्हा आपल्या पूर्ण शरीराचा, पूर्ण मनाचा, संपूर्ण विचारांचा, आपल्या निर्णयांचा ताबा त्याला देतो, तेव्हा तो आपल्याला पूर्णतेने भरतो. हालेलुया. दिलेला आहे पण आपल्यालाही काही करायचं आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी नाही आहे नाही, मलाही काही करायचं आहे. बघा, त्यासाठी एक वचन आपल्याला दिलेलं आहे की आपण तारणाकडे दुर्लक्ष केलं तर आपण कसे निभावू. आता आपण तारलेलो गेलो की नाही? पण असंही लिहिलंय की या तारणाकडे आपण दुर्लक्ष केलं, आपण ते जाणलं नाही तर आपण कसे निभावू. इब्रिकरास पत्र 2 अध्याय वचन 3. पन्ना नंबर 304, इब्रानियों उसका 2 अध्याय वचन 3. तो हम लोग ऐसे बड़े उद्धार से निश्चित रहकर कैसे बच सकते हैं, जिसकी चर्चा पहले पहले प्रभु के द्वारा हुई और सुनने वालों के द्वारा हम इसको निश्चय हुआ. एक से पडेंगे. यामुळे ज्या गोष्टी आपण ऐकल्या त्याकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे. आपल्याला जाणलं पाहिजे की मला प्रभूने काय दिलेलं आहे, मी कोण आहे, काय, बरोबर की नाही?
यामुळे ज्या गोष्टी आपण ऐकल्या त्याकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे. त्याचं हे काय दिलं बघा, हेडिंग, हे पवित्र, हे प्रकटीकरण स्वीकारणाऱ्यांची जबाबदारी. काय आहे? जबाबदारी. प्रिव्हिलेजेस आहेत की नाही? प्रिव्हिलेजेस म्हणजे काय मराठीत? उपलब्धियां क्या, या तो आशीर्वाद, हक्क काय आहेत? पुत्र म्हणून दिलेले आम्हाला हक्क आहेत. देवाच्या राज्यात आम्हाला हक्क आहेत की नाही? पण त्याबरोबर जबाबदाऱ्या पण आहेत. नुसते हक्क पाहिजेत आणि जबाबदाऱ्या नको? भारताचा नागरिक म्हणून मला हक्क आहेत की नाही संविधानाने दिलेले, पण जबाबदाऱ्या पण आहेत. यामुळे या गोष्टी आपण ऐकल्या त्याकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण गळून बाहेर पडू. मग तुम्ही तारले गेलेला आहात, मग गळून बाहेर कसं पडणार? वन्स सेव्ड ऑलवेज सेव्ड, तिकडे एक डॉक्ट्रीन आहे. काय काय शिकवण दिली जाते? तुम्ही एकदा तारलेले आहात, तुम्ही तारलेलेच राहणार. पण हे वचन सांगतं तुम्ही गळून पडणार. म्हणजे आम्हाला काहीतरी केलं पाहिजे, आम्हाला लक्ष लावलं पाहिजे, आम्हाला जाणलं पाहिजे की नक्की काय आहे. कारण देवदूतांकडून सांगितलेले वचन जर दृढ होते आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय्य फळ प्राप्त झाले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास कसे निभावू? तारलेले आहात हो, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही कसे निभावू? जबाबदारी पण आहे. आता कोणता बाप आपल्या मुलाला जबाबदारी देईल हो? एक उन्हाडक्या करत फिरतो आणि दुसरा त्याच्याबरोबर कामामध्ये हातभार लावतो. बापाचे सर्व गोष्टी त्याला माहीत आहेत. पैसे कुठे ठेवलेत, हे कुठे ठेवले, ते कुठे ठेवले, बँकेत किती पैसे आहेत, हे कसं आहे, ते कसं आहे, माझ्या बापाचं काय आहे हे त्याला माहीत आहे. आणि दुसऱ्या मुलग्याला काहीच पडलं नाही, तो फिरतोय, हिंडतोय. कुणाला मिळेल? कुणाला मिळेल? जो जबाबदारी जाणतो त्याला. हे पण तसंच आहे. कुणाला दिलं जाईल? ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल. ज्याच्याकडे नाही, त्याच्याकडे असेल तेही काढून घेतलं जाईल. हे शेवटले दिवस आहेत. आपल्या तारणाकडे दुर्लक्ष करू नका. हे तारण सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला, मग ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आम्हाला प्रमाणपत्र पटवले. त्यांच्याबरोबर देवाने चिन्हे आणि अद्भुते व अनेक प्रकारचे चमत्कार करून आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्मा वाटून देऊन साक्ष दिली. आपल्यालाही साक्ष दिली आहे की नाही? आपल्या जीवनात चमत्कार आहेत की नाही? आपलं जीवन बदललं की नाही? प्रभूने आपल्या जीवनात काम केलं की नाही? जसे होतो तसे आपण आज आहोत का? कुठे आणून ठेवलं आहे प्रभूने आपल्याला? उंच स्थळी. हे चमत्कार केले. मग प्रभू सांगतो, त्याचं वचन सांगतं, तुम्ही या तारणाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही कसे निभावले जाल? आणि पवित्र आत्मा आपल्याला अशासाठी दिला आहे की देवाने ज्या गोष्टी त्याच्या कृपेने आपल्याला दिलेल्या आहेत त्या आम्ही जाणाव्या. 1 करंथीकर 2 अध्याय वचन 12. पन्ना नंबर 228, करंथियों की पहली पत्री उसका 2 अध्याय वचन 12. परंतु हमने संसार की आत्मा नहीं, परंतु वह आत्मा पाया है जो परमेश्वर की ओर से है, कि हम उन बातों को जाने जो परमेश्वर ने हमें दी है. आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर जो आत्मा देवापासून आहे, त्याचा पवित्र आत्मा, तो मिळाला आहे की मिळणार आहे? मिळाला आहे. मग का अनुभव येत नाही? कारण माझा स्विच बंद असतो.
मला नातं जोडायचं नाही म्हणून त्याचा अनुभव येत नाही. मला कनेक्ट व्हायचं नसतं. पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्याबरोबर असो. येशू ख्रिस्ताची कृपा, देवपित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहभाग तुमच्याशी असो, तुमच्याबरोबर असो. नातं, येशू ख्रिस्ताची कृपा कशी मिळेल, त्याची शक्ती कशी मिळेल, पवित्र आत्म्याचा सहभाग. देवाची प्रीती कशी मिळेल, पवित्र आत्म्याचा सहभाग. आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर जो आत्मा देवापासून आहे तो मिळाला आहे. अनुभव घ्यायचा आहे, स्विच चालू करायचा आहे. अनलिमिटेड आहे. तुम्हाला किती पाहिजे ते. कशासाठी? की ज्या गोष्टी देवाने कृपा करून आपल्याला दिल्या त्या आम्ही जाणाव्या. पवित्र आत्मा आपल्याला काय दाखवतो? येशू ख्रिस्ताचे गौरव, येशू ख्रिस्ताच्या गोष्टी, येशू ख्रिस्तानं त्याच्या वधस्तंभाद्वारे आपल्याला दिलेला अधिकार, त्यानं आपल्याला दिलेलं आरोग्य, त्यानं आपल्याला दिलेली शांती, त्यानं आपल्याला दिलेला विसावा, त्यानं आपल्याला दिलेला आशीर्वाद आम्ही जाणावे, की आम्ही त्याच्या पूर्णतेने परिपूर्ण व्हावे. पवित्र आत्मा आपल्याला दिवसेंदिवस येशू ख्रिस्ताचे गौरव दाखवत रोज पालटवतो, जर नातं जोडलं तर, त्याची वचनं आत्मसात केली तर. पण ह्यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट करावी लागेल. त्यानं दिलेलं आहे आत्म्यामध्ये आपण जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे की होणार आहे? आहे. पण मी अनुभव घेत नाही का? कारण माझं मन जगाकडे लागलेलं असतं, माझं मन बदललेलं नसतं. मेरा मन परिवर्तित नहीं हुआ है, इसलिए मैं जान नहीं रहा हूँ कि प्रभु ने मुझे क्या दिया है. इसलिए कहा है, याकरता लिहिलेलं आहे, तुम्ही आपल्या मनाचे रूपांतर होऊ द्या. रोमकरासपत्र 12वा अध्याय वचन 2. काय का आपलं कर्तव्य काय आहे? मनाचे रूपांतर. पन्ना नंबर 221 रोमियो उसका 12वां अध्याय वचन 2. इस संसार के सदृश न बनो, परंतु तुम्हारे मन के नए हो जाने से तुम्हारा चाल चलन भी बदलता जाए, जिससे तुम परमेश्वर की भली और भावती और सिद्ध इच्छा अनुभव से मालूम करते रहो. या जगाशी समरूप होऊ नका. आपलं मन जगाशी लावू नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. कुणाला करायचं आहे? आपल्याला करायचं आहे. पवित्र आत्मा मदत करेल, पण जर मग मी मदत घेतली नाही तर तो कोणाला देईल? जो मागतो त्याला. गरज नसेल तर पोट भरलेलं असेल तर आपण जेवतो का? भूक लागली पाहिजे. ज्याला न्यायीपणाची भूक आणि तहान लागली आहे ते तृप्त होतील. जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्याच्यामधून जीवनाचे झरे वाहतील. आहे की नाही? हालेलुया. कशासाठी आपलं मनाचं रूपांतर होऊ द्यायचं? की आपण देवाची इच्छा म्हणजे त्याचा मनोदय जो उत्तम आहे, त्याला आवडता आहे आणि तो परिपूर्ण आहे, तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. आम्हाला समजावं की देवाला काय आवडतं, देवाला काय आवडत नाही. देवानं मला काय दिलेलं आहे, मी कोण आहे, माझ्या प्रभू येशूनं मला काय दिलेलं आहे, तो कोण आहे, मी जाणावं. हालेलुया. इफिसकरासपत्र 4था अध्याय वचन 20 ते 24 आपण वाचू. पढ़िए. पन्ना नंबर 268 इफिसियो उसका 4था अध्याय वचन 20 से आगे. पर तुमने मसीह की ऐसी शिक्षा नहीं पाई, वरना तुमने सचमुच उसी की सुनी, और जैसा यीशु में सत्य है उसी में सिखाए भी गए हैं, कि तुम पिछले चाल चलन के पुराने मनुष्यत्व को जो भरमाने वाली अभिलाषों के अनुसार भ्रष्ट हो जाता है उतार डालो, और अपने मन के आत्मिक स्वभाव में नए बनते जाओ, और नए मनुष्यत्व को पहन लो जो परमेश्वर के अनुरूप सत्य की धार्मिकता और पवित्रता में सृजा गया है.
तुम्ही तर त्याचे सांगणे ऐकले आहे. वचन 20, तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्त शिकला नाही. म्हणजे तुम्ही वेगळ्या प्रकारे सत्यानं ख्रिस्त शिकलेला आहात. तुम्ही तर त्याचे सांगणे ऐकले आहे. देवाची वचनं जिकडनं शिकवली जातात ती कोणाची आहेत? त्याची आहेत. ते तुम्ही ऐकले आहात, शिकवलेले आहात. ते असे की तुमच्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी व फसवणाऱ्या विषय वासनांनी नासत चाललेला जो जुना मनुष्य त्याला तुम्ही दूर करावे. जुना मनुष्य मेला की नाही हो येशू बरोबर? बाप्तिस्म्याद्वारे आपण मेलो, आपला जुना मनुष्य मारला गेला, आपण त्याच्याबरोबर उठवले गेलो, त्याच्या जीवनानं आपण उठवले गेलो, आपण त्याच्यामध्ये स्वर्गाच्या राज्यात बसवलेलो आहोत, आकाशात बसवलेलो आहोत. आहे की नाही वचन? की बसवणार आहे? आधीच सांगितलेलं आहे, आधीच झालेलं आहे. मग इकडे जुन्या मनुष्याला बाहेर करायला का सांगतोय? जो जुना मनुष्य त्याला तुम्ही दूर करावे. तो रोज उठतो, मेलाय ना, तरी त्याला आपण जीवन देऊ शकतो. कसं? त्याचं ऐकून, जुन्या मनुष्याचं ऐकून. त्यासाठी म्हणतोय पौल, मी रोज मरतो, मी रोज माझ्या जुन्या मनुष्याला ठार करतो. हा जुना मनुष्य आहे ना, त्याला एज्युकेशन देऊन तुम्ही सुधरवू नाही शकत. नाही तर त्याला बायबल कॉलेजमध्ये पाठवलं असतं PhD घ्यायला. हा जो जुना मनुष्य आहे ना, त्याला तुम्ही सुधरवू शकत. त्याच्यावरती एकच उपाय आहे, त्याला जिवे मारा. किल इट. त्याचं ऐकू, जिवे मारा. त्याला एज्युकेशन देऊन सुधारणूक होणार नाही, त्याला दूर करा. आणि वचन 23, तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीने नव्हे व्हा. कुणाला व्हायचंय? मनाच्या वृत्तीने नव्हे. मला. जितकं तुम्ही नवीन व्हाल तितका तुमचा लाईट वाढेल. तोंड काळवणणार, त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते प्रकाशित झाले. त्यांची मुखे कधीही काळवणणार. तो बघत राहतो, तो कनेक्टेड आहे, त्याचा प्रकाश तो घेत आहे, प्रकाश देत आहे. आपण आपला स्वतःचा प्रकाश देतो का? जनरेटर लावलंय, मी त्याच्याकडून घेतो, मी त्याच्याकडून देतो. या चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, तो सूर्याकडून घेतो आणि देतो. आपण कोण आहोत? आपण चंद्रासारखे आहोत. सूर्याचा प्रकाश आपण घेतो. तुम्ही प्रभूमध्ये उजेड आहात. उजेडाच्या लेकरासारखे चाला. प्रभूमध्ये मी उजेड आहे, प्रभूशिवाय मी उजेड नाही. त्याच्याशिवाय मला काहीच करता येत नाही. तर तुम्ही ह्या मनाच्या वृत्तीने नवे व्हावे. ही आपली जबाबदारी आहे. रोज प्रभू आपल्याला काहीतरी सांगतो. आपण काही बोललं तर आपलं प्रभू सांगतो हे बोलायला नको होतं, हा वाईट आहे. आपण असे वागतो, तसे नाही वागायला पाहिजे. पण रोज आपण इग्नोर केलं, दुर्लक्ष केलं, प्रभू सांगतो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलो, तर आपण वाढू का? वाढू नाही. पण समजा प्रभू मला सांगत असेल हे चुकीचं आहे आणि मी सोडून दिलं, चुकीचं आहे मी सोडून दिलं, तर माझी वाढ होईल की नाही? कोण बदलेल? माझं मन बदलेल, माझं वागणं बदलेल, माझं जगणं बदलेल, माझं बोलणं बदलेल, माझं चालणं बदलेल. पवित्र आत्म्याची सहभागिता, कोऑपरेशन. काय आहे? कोऑपरेशन. आणि जो नवा मनुष्य देवानुसार, म्हणजे देवाप्रमाणे, काय लिहिलंय? आपण वाचतो आणि सोडून देतो, काही समजत नाही, पण एक एक शब्दाला अर्थ आहे. देवानुसार. नवीन मनुष्य कोणानुसार आहे? देवाच्या प्रतिमेप्रमाणे, ख्रिस्ताच्या प्रतिरूपात नवीन मनुष्य तोच. न्यायीपण म्हणजे पापविरहित, दोषविरहित, डागविरहित, सुरकुतीविरहित, लाजविरहित आणि खरी पवित्रता. म्हणजे खोटी पवित्रता पण आहे.
दिखावा आहे. खरी पवित्रता ह्याच्यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे. नया मनुष्य, खरा धर्मीपन और खरी पवित्रता उसमें अस्तित्व में लाया गया है. तो तुम्ही अंगी ल्यावा. आता गलती करायच्या पत्रात 3 अध्यायात 27 वचन सांगतं, ज्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला त्याने ख्रिस्ताला पांघरलेलं आहे. इकडे काय लिहिलेलं आहे? त्याला अंगी, म्हणजे देवानं काहीतरी केलेलं आहे आणि मलाही काहीतरी करायचं आहे. म्हणजे ते कोऑपरेशन आहे. माझ्या आत्म्यात त्यानं मला एक केलेलं आहे, परंतु माझ्या मनामध्ये मला एक व्हायचं आहे. माझं मन बदलायचं आहे, माझे विचार बदलायचे आहेत, माझं हृदय बदलायचं आहे, तर माझं रूपांतर होईल की नाही? पण मला बदलायचंच नसेल तर काहीच होणार नाही. आपल्याला असं वाटतं का मी आहे तसंच राहावं, की माझ्यामधून काहीतरी प्रभूनं करून घ्यावं. हालेलुया. प्रभूला ॲबिलिटी नको, अवेलेबिलिटी चाहिए. काय पाहिजे प्रभूला? प्रभू तुमची ॲबिलिटी ना पाहत, तुमची अवेलेबिलिटी पाहतो की तू अवेलेबल आहेस का. तो गाढवामधून पण बोलू शकेल. बोलला की नाही गाढवामधून? आर वी अवेलेबल? आवर माइंड अवेलेबल, आवर विल अवेलेबल, आवर बॉडी अवेलेबल. मी आहे का अवेलेबल? प्रभू जेव्हा तू बोलतोस तेव्हा मी सांगतो का प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. जेव्हा काम असेल तेव्हा सांगतो का प्रभू मी आहे, मला पाठव. अवेलेबल. आपलं एज्युकेशन प्रभूला नको, आपल्या टॅलेंट्स त्याला नको, तो देईल, पण त्या वापरता आल्या पाहिजेत त्याच्यासाठी, त्याच्या गौरवासाठी. आता जगामध्ये एबल लोक किती आहेत? ॲबिलिटी किती आहेत की नाही? आपल्यापेक्षा शिकलेले लोक आहेत की नाही? पण देवानं कुणाला निवडलं? कुलीन, बुद्धिहीन, टाकलेले, नीच, पापी. आ जाओ, अवेलेबल है, आ जाओ, मैं भर दूंगा, आ जाओ. आपलं मन अवेलेबल पाहिजे. प्रभू मला बदल. हालेलुया. समजतं का की वेगळं आहे काही? सोपं आहे. हे दैनंदिन जीवनात उपयोगी आहे. मला रोज बदलायचं आहे. कसं? देवाच्या वचनाने त्यानं जे दिलं आहे ते मी अंगीकारायचं, विश्वास ठेवायचा. दुसरा पेत्र 1 अध्याय 3 आणि 4. दुसरा पेत्र 1 अध्याय 3 आणि 4. पन्ना नंबर 329, पत्रस की दूसरी पत्री, उसका 1 अध्याय वचन 3 से 4 तक. क्योंकि उसकी ईश्वरीय सामर्थ्य ने सब कुछ जीवन और भक्ति से संबंध रखता है, और हम उसी की पहचान के द्वारा दिया है, जिससे हम अपनी महिमा और सद्गुण के अनुसार बुलाए हैं, जिनके द्वारा उसने हम बहुमूल्य और बहुत ही बड़ी प्रतिज्ञा दी है, ताकि इनके द्वारा तुम उस सड़ाहट से छूटकर जो संसार में बुरी अभिलाषाओं से होती है, ईश्वरीय स्वभाव के समभागी हो जाओ. हालेलुया. देवानं आपल्याला ही वचनं कशासाठी दिली आहे? की मी तुला आशीर्वादित केलेलं आहे, मी तुला न्यायी ठरवलेलं आहे, मी तुझ्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे, मी तुला निरोगी केलेलं आहे, तू आशीर्वादित आहेस, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, तू आज माझा पुत्र आहेस म्हणतो ना प्रभू. कुणाला म्हणतोय? तुम्ही ख्रिस्त पांघरलेला आहे, तुम्हाला सर्व अधिकार दिलेला आहे. कशासाठी दिली ही वचनं?
बघा, ज्याने आपणास आपल्या स्वतःचे गौरव व सद्गुण मिळण्यासाठी बोलावले, त्याच्या ओळखीने. आपल्याला कशासाठी बोलावलं आहे? हेतू काय आहे देवाला आपल्याला बोलवण्याचा? त्याचे गौरव. गौरव म्हणजे त्याचं तेज, त्याचा प्रकाश, शायनिंग. काय, बरोबर की नाही? आणि सद्गुण, त्याचा स्वभाव, त्याचं प्रेम, त्याचा आनंद, त्याची शांती, त्याचं न्यायपण, त्याची पवित्रता, त्याचा विश्वासूपणा, त्याची सहनशीलता, त्याचा दयाळूपणा मिळवण्यासाठी बोलवलेला आहे, घेण्यासाठी बोलवलेला आहे, की चमत्कार पाहण्यासाठी बोलवले? गरज सर्व आणि वैद्य मरो. काम झालं, प्रभूला विसरले, मला काय करायचं आहे, माझं झालं काम. तो उद्देश असेल तर टिकू शकत नाही प्रभूच्या राज्यात. तर आपल्या तारणाकडे दुर्लक्ष होईल. मला प्रभूनं कशासाठी बोलवलेलं आहे ते मला ठाऊक पाहिजे, की मला त्याच्या पुत्राच्या रूपात त्यानं मला परावर्तित करावं, माझ्यामध्ये ख्रिस्त दिसावा. कुठेही कसाही असो, माझ्यामध्ये ख्रिस्त दिसो, हे माझं जीवनाचा हेतू आहे, असला पाहिजे. प्रभूचाही तोच आहे. आणि त्याच्या ओळखीने, त्याच्या दैवी सामर्थ्याने आपणास जीवनाला व सुभक्तीला साधक अशा सर्व गोष्टी दिल्या. हो बोला. एवढं काय घाबरता तुम्ही? वचन आहे, आहेत. मग मिळालं का नाही? का मिळालं नाही? कारण आपण विश्वास ठेवत नाही. आपण विश्वास ठेवत नाही, आपण जाणत नाही. 3 नियम सांगतो, सोपे. जानो, मानो और चलो. कोणता नियम आहे? जाणा, माना आणि चाला. जाणलं नाही तर मानत नाही, मानलं नाही तर चालत नाही. प्रभूने मला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या जाणा, त्या दिल्या आहेत अशा माना आणि मानून त्याप्रमाणे चाला. जानो, मानो, चलो. सिंपल रूल. वचन आहेत त्याच्यासाठी. आज आपल्याला वेळ नाही आहे, नाही तर गेलो असतो. जाणा. अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. जर जाणलं नाही तर नाश आहे. मी कोण आहे जाणलं नाही, नाश आहे. प्रभूने मला कशासाठी बोलवलं आहे, मी जाणलं नाही, नाश आहे. प्रभूने मला कोणत्या गोष्टी त्याच्या आत्म्याद्वारे दिलेल्या आहेत, ह्या जाणल्या नाही, माझा नाश आहे, मेरा नाश है. हालेलुया. जानो, जाणा. कसं जाणणार? कसं जाणणार? आपण किती वचन आत्मसात करतो की मला तोंडपाठ येतं, जेव्हा परिस्थिती येते तेव्हा मी ते वचन बोलतो, की मी सलाईनवर जगतोय, माझ्यासाठी प्रार्थना करा. मला सलाईनच पाहिजे आयुष्यभर. हो, मी कधी खाणार? मी सलाईनवर जगू की जेवणावर जगू? मनुष्य केवळ भाकरीने नाही. मग ही वचनं कोणाच्या मुखातून निघालेली आहेत? मग त्याने ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या त्या कोणी दिलेल्या आहेत? मग जाणल्या नाही तर माझं काय? जाणून फायदा नाही, नुसतं मानावं लागेल. मी कोण आहे? ख्रिस्तामध्ये मी कोण आहे? त्याचा लेकरू, त्याचा पुत्र, त्याचा मित्र, त्याचा शिष्य, त्याचं शरीर. मानाल? आपण वेगळे आहोत. तुम्ही स्वतःचे नाही, तुमचं शरीर विकत घेतलेलं आहे. यू आर नॉट युअर ओन, यू आर बॉट विथ द प्राइस. आपण आपलं स्वतःचंच करतो ना, हे माझं आहे, मला काय, माझा प्रभू कोण, माझी जीभ माझी आहे, माझा धनी कोण, माझे डोळे माझे आहेत, मी पाहिजे ते पाहीन. माना.
माना. जर मानावं असं असेल तर मला मनन करावं लागेल. काय करावं लागेल? ज्या देवाने गोष्टी दिलेल्या आहेत त्या जाणायच्या आहेत, त्या मानायच्या असतील तर मला मनन करावं लागेल. कसलं मनन? देवाच्या गोष्टींचं. वरील गोष्टीकडे लक्ष लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लक्ष लावू नका, कारण तुम्ही मेला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेलं आहे. लोकांना दिसत नाही, सैतानाला दिसतं. तुमचा प्रकाश सैतानाला दिसतो की नाही? आपल्याला स्वतःलाच माहिती नाही तर सैतानाला काय आपल्याला करायचं आहे? काय? हालेलुया. कुठे लावायचं लक्ष? मनन कसलं करायचं आहे? मानण्यासाठी मनन करावं लागेल. फिलिप्पीकरासपत्र 4 अध्याय. कसलं मनन करायचं बघा. 8 आणि 9. फिलिप्पीकरासपत्र 4 अध्याय 8 आणि 9. पढ़िए. पन्ना नंबर 275, फिलिपियों उसका 4 अध्याय वचन 8 से 9 तक. इसलिए हे भाइयों, जो जो बातें सत्य है और जो जो बातें आदरणीय है और जो जो बातें उचित है और जो जो बातें पवित्र है और जो बातें सुहावनी है और जो जो बातें मनभावनी है, अर्थात जो भी सद्गुण और प्रशंसा की बातें हैं उन पर ध्यान लगाया करो. जो बातें तुमने मुझसे सीखी और ग्रहण की और सुनी और मुझ में देखी, उन्हीं का पालन किया करो. तब परमेश्वर जो शांति का सोता है तुम्हारे साथ रहेगा. हालेलुया. जानो, मानो, चलो. मानने के लिए है हमें करना पड़ेगा. रोज हमारा ध्यान कहाँ होना चाहिए? ख्रिस्त येशूचे ध्यान करा. इब्रिकराच्या पत्रात काय लिहिलं आहे? ख्रिस्त येशूचे ध्यान करा. जो तुमच्या तारणाचा करता आणि पूर्ण करणारा ह्या ख्रिस्त येशूवरती तुमचं ध्यान असू द्या, तुमचं लक्ष असू द्या. त्यानं दिलेल्या वचनांवरती तुमचं लक्ष असू द्या. शेवटी भावांनो, जे काही खरे. कसलं मनन करायचं आहे? खरं काय आहे? देवाचं वचन. जे काही सन्मान्य. काय आहे सन्मान्य? देवाचं वचन. जे काही न्यायी. काय आहे देवाचं न्यायी? देवाचं वचन. जे काही शुद्ध. काय आहे शुद्ध? देवाचं वचन. जे काही प्रिय. काय आहे प्रिय? देवाचं वचन. जे काही सत्कीर्तिमान. काय आहे सत्कीर्तिमान? आणि जो काही सद्गुण. कुठे आहे सद्गुण? देवाच्या वचनामध्ये. आणि जे काही स्तुतीस पात्र. काय आहे स्तुतीस पात्र? देवाचं वचन. त्याचे मनन करा. आपल्या हृदयात ठासवून ठेवा, म्हणजे योग्य वेळी ते जिवंत होईल. गरम झाल्यावरती आपण काय करतो? AC लावतो किंवा फॅन लावतो. म्हणजे जिथे आपल्याला गरज आहे तशी आपण परिस्थिती निर्माण झाली की आपण त्याचं सोल्युशन आपल्याकडे आहे की नाही? काळोख पडल्यावर काय करतो? लाईट होतं. म्हणजे जशी परिस्थिती येईल काळोखाची तेव्हा माझ्याकडे त्याचं सोल्युशन पाहिजे. तहान लागल्यावर काय करतो? ॲरो वॉटर बटन दाबलं की पाणी. म्हणजे तुमच्या प्रत्येक परिस्थितीसाठी तुमची गरज भागवण्यासाठी तुम्ही उपकरणं लावलेली आहेत की नाही? मग माझ्या ज्या जीवनात परिस्थिती येतात, दुःखाचे येतात, कष्टाचे येतात, अपमानाचे येतात, निंदेचे येतात, त्यासाठी वचनं आहेत की नाही? और क्या चाहिए? ओ लोगों को नहीं दिया, वो हमें दिया है. अडानी के पास नहीं है, वो हमारे पास है. अरे वो सोने के बेड में सोता है, हम पत्थर पे सो जाते हैं. अरे क्या बात आहे. एवढं मला इतका आनंद होतो प्रभूच्या वचनाने. तुम्हाला काही वाटत नाही का हो? ओरडायला पाहिजे तुम्ही.
अहो तुम्ही आजारी असता तेव्हा काय असता? माझा प्रभू, त्याला बसलेल्या महारांच्या बळाने मी निरोगी झालो आहे. उसमें चलो. काय लिहिलंय? तुम्ही जे शिकला, तुम्ही जे स्वीकारले, जे ऐकले, जे माझ्या ठाई पाहिले ते आचरा, त्याच्यामध्ये चाला, आत्म्यानं चाला, सत्यतेनं चाला, प्रकाशामध्ये चाला. किती चालण्यासाठी? प्रीतीने चाला. वचनं आहेत, चालण्यासाठी वचनं दिलेत की नाही? जसा तो प्रकाशात आहे तसा आपण प्रकाशात चाललो तर त्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून चाला. पडले तरी उठा, नाही 7 वेळा पडला तरी उठेल, पण दुष्टाविषयी काही आशा नाही, कारण त्याच्याकडे वचनं नाहीत. माझ्याकडे वचनं आहेत, मी उठेन. हालेलुया. देवाचं वचन हृदय फोडतं, देवाचं वचन परिस्थिती पालटतं, जीवन बदलतं, प्रसंग बदलतात, कारण ते जिवंत आहे. आणि जिवंत वचन देणारा परमेश्वर माझा जिवंत माझ्यामध्ये जिवंत आहे. जानो, जाणा, माना आणि चला. मग बघा तुमचा प्रकाश किती वाढतो. त्याच्याकडून मिळालेलं असं काही नाही, असं माझ्याजवळ काहीच नाही, की तुमच्याजवळही काही आहे असं नाही. प्रकाश कुणाचा? आपण फक्त काय आहोत? डोनर. काय आहोत? आपण घेतो आणि देतो. प्रेम घेतो, प्रभूकडून प्रेम घेतलं, मग प्रेम द्या. त्याच्याकडून क्षमा घेतली, क्षमा द्या. त्याच्याकडून आशीर्वाद घेतले, आशीर्वादित करा. जे काही त्याच्याकडून घेतो ते द्यायला शिका, म्हणजे शांतीचा देव तुमच्या बरोबर राहील. देव कुणाला देईल? जो देतो त्याला, की ज्याने साठवून ठेवलं त्याला? साठवून ठेवलेलं कुजतं, डबकं कुजतं. नदी वाहते तेव्हा तिच्यामध्ये मासे असतात, तिच्या आजूबाजूला झाडं रुजतात. आपण डबकं नाही व्हायचं. काय व्हायचं आहे? नदी. एक अशी नदी आहे जी देवाच्या नगरीला जीवन देते. ती आहे आत्म्याची नदी. आणि ती नदी आपल्याला जीवन पुरवते, देवाची वचनं पुरवते, जेणेकरून आपण या कठीण काळामध्ये सबळ असावं, की माझ्यामध्ये जो आहे तो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे. या भावनेनं आम्ही चालावं, की कोणतीही परिस्थिती असो, माझा प्रभू पुरेसा आहे. तो मला मिळवून देणारा आहे, मला शांती देणारा आहे, माझ्या विजयाचा झेंडा आहे, तो माझा न्यायीपण आहे, तो माझा तारणारा आहे. त्यानं मला सोडलं नाही, तो मला सोडणार नाही. मी शेवटपर्यंत टिकून त्याला धरून राहीन. हालेलुया. करूया प्रार्थना. प्रार्थना करा विनायक ब्रदर. हालेलुया. धन्यवाद देतो स्वर्गीय पिता, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझे आभार मानतो. जेव्हा जेव्हा